तिची काय चुकी मला सांग बरं. तुझ्यामुळे आज 3 आयुष्य बरबाद झाले. तिला तरी फोन लावतो. दिवस झाले फोन. हॅलो, कुठं आहे का? हा का? काम होत, भेटायचं होत. का बरं? लग्न झालं म्हणून बी झालं. मग आता काय गोष्टी येते की नाही? हा, तुला सांगतो ना मी. भेटलं सर्व सांगतो. आता बडबड नको करू, कारण डोकं नको लावू जास्त. अगं बाहेर बसेल मी, ऐकल कोणी? हा, आपले नेहमी जागे येऊ ना. हा, ठेव. ऐका, काय काय करते? काय नाही, बसलं. काय कोणाच फोन चालू? ते मित्राचा फोन होता. थोडं काम आहे, मला जायचंय. मग मी जाऊन येतो. तुझं मग आवरून घेतो. काय काम आहे? आहे थोडस काम आहे, त्याच्याकडे जायचंय मला. आता फोन आला त्याचा, जाऊन येतो. जाऊन येता? हा, आपलं तिथं काम होतं थोडंसं. काय ते तिथं आवडायचं होतं ना माझं. माझं जोड थांबा ना मग. ते उचलू लागेल, कोणीच नाही, लय जड लागतं. हिला पाय ना, आज चाललं. नाही ना, त्या पण गेलाय ना तिकडे कामावर. हा, बरं मग एक काम कर. मी ना फक्त 8 तास जाऊन येतो. नाही हो, मग ते केव्हा आवडू? लय वेळ नाही लागणार, फक्त जाऊन यायचंय मला. 5 मिनिटं थांब. नका, नंतर जाता येईल ना तुम्हाला. नको तो 8 तास करू का बस. म्हणजे मी तुम्हाला काही काम सांगितलं का लगेच तुमच्या जेव्हा येतं? काही ना काही कारण सांगता आहे ना मला. आता कारण काय, मला काम आहे म्हणून सांगू राहिलं. म्हणजे माझ्यापेक्षा दुसरे लय महत्वाचे झाले का काय तुमच्यासाठी? महत्वाची? मग मी सांगू राहिले, मला ते उचलू लागत जड आहे. तरी म्हणते मला जायचंय, मी आलो जायचंय. तू ना मी कुठं निघाल्यावर डोकं नको लावायचं बरं का. डोकं लावून नका जाऊ. नाही, लग्न झाले तसे पाहते तुमचं. काय पाहती? जे काम सांगितलं लगेच म्हणते मला इकडे जायचंय तिकडे जायचं, नुसतं कारण देते. मग आता काय करायचं? मला एक सांग, तुम्हाला मी आवडत नाही का? आता कामाचा आणि आवडत काय संबंध याच्यात? मग तुम्ही का बरं असे मी जेव्हा सांगितलं ना हे काम करून लागत, तुम्ही लगेच जायचं कारण देते मला इकडे जायचंय तिकडे जायचंय. मग काम राहते काय, मी रिकाम येत होतो का? रिकामी मेहनत म्हणजे माझ्यापेक्षा लय आले का ते दुसरे? दुसरे काय काम आहे? ते दुसरे मेन काम आहे ना. हा, मग हे मेन काम आहे ना. तिला आवडायचं, मला ते उचलू लागत. किती झाले पा बरं. तू जाई गे डोकं नको लावू बरं काय. काय डोकं लावून राहिले मी? आणि डोकं फिरलं मला. तुमच्या संग एवढे प्रेमाने बोलते, तुम्ही काय बरं बोलते असे चिडून? ते थोडं काम आहे मला जाऊ दे, मी बघतो तिकडून आलं. काही नाही, मला सांगा तुमच्या मनात त्याने खरंच दुसरं कोणतरी आहे. काही पागलाने काय बोलते काय, तसं काही नाही. नाही, तसंच काहीतरी. तुम्ही माझ्या संग नीट बोलतेच नाही. लग्नाला एवढे वर्ष झाले, कधीच असं प्रेमाने बोलले नाही माझ्यासोबत. आता एवढे वर्ष झाले ते विषय तसं नाही. काय असं ना, मला सांगा, मी निघून जाते. माझ्यासोबत लग्न कशाला केलं मग तुम्ही? तसं काय असतं लग्न नसतं गेलं मी. मग काय कारण देऊ राहिले मला? कारण आता मित्र सोबत जायचंय मला म्हणून अहो, मग ते नंतर जाता येईल ना. तुम्हाला जाऊन देणार नाही का? नाही जाऊन देणार नाही. तू ना जास्त डोकं लावू नको मला जाऊ दे, शांत बस जराशी. रिकामी डोकं लावून राहिले बरं का. इकडे जायचं तिकडे जायचं, कुठं चाललंय काय चाललंय एवढे प्रश्न मग घरचे नाही विचारले मला. एवढे डोकं लावून राहिली. बरं, जायचंय ना, जा मग. आता आली नाही रिकामी डोकं लावायची. बाई, या माणसाचं काय चाललंय काय माहिती. त्यांना मी आवडत नाही का काही ते कळत नाही का? त्यांच्या मनात दुसरं कोणी काय माहिती. असं लग्न करून मला असं पस्तावा आलाय. काय डोक्याला ताण आहे काय माहिती. आता तिला पण सांगून ठेवलं मी. आली असेल परत राग येईल तिला. चला, मला लग्नच करत नव्हती संग. घरचे ऐकत नव्हतं. काय करावं ते समजत मग द्या. किती वेळ लागेल काय माहिती याला. परत जर असं घरच्यांनी जर बघितलं नाही याला भेटताना, त्याच्या घरी मॅटर होईल आणि माझ्या घरी मॅटर होईल. मी तर बसूनच वाट बघते आता. मोठी दिन आता आले कळ आधी. अरे रवी, तुला काय अक्कल वगैरे आहे का नाही? तिकडे सारखं बसत मला. हा, कधी आलं? मला अर्धा तास झाला. कटाळी कर. दरवेळी मीच वाट बघते. मग आता काही तू वाट बघते त्याला असं बघायला. नाही ना. तुला असं भेटणं योग्य वाटतं का? आता काय झालं? हा, मग बरोबर आहे ना. असं योग्य वाटतं का भेटणं? कोणी बघितलं तर काय म्हणत? हा ना. कोणी सोडलं बायकोने जर बघितलं तर तुझं काय होईल? लग्नाच्या आधी भारी वाटत होतं ना भेटायला. आता
आता लग्न झालं, आता योग्य वाटत आहे. का तुला बरं वाटत नव्हतं तेव्हा? बरोबर आहे. हं? बरोबर आहे का? आता काय कसं माहिती का, सगळेच बदलत चालले. बदलले मी नाही रे, बदलला तर तू. मी काय बदललो आता? तुला जर एवढंच असतं तर तू मला पळून घेऊन गेला असता, कशाला लग्न केलं असतं? सगळ्या गोष्टी ना आपल्या मनासारख्या नाही होत. माहिती तेव्हा तुझ्या घरच्यांचं ऐकलं तू, वेळेवर माझी साथ सोडून दिली. माझ्या तसं नाही का, घरच्यांना काही बनवायला सुद्धा कसं आलं आहे नाही माहिती पुन्हा. का, काही गोष्टी नाही राहती नशिबात म्हणून नाही होत. हा मग दे सोडून मला नशिबाच्या याच्यावरती. तुझं लग्न झालंय ना, मग तू राह सुखी. कसं काय सोडी, एवढ्या दिवसापासून आपण एक सोबत कसं काय सोडायचं? हा, मग तुझं काय म्हणणं आहे आता? माझं म्हणणं आहे बा, तू शेवटपर्यंत साथ द्या मला. इथपर्यंत साथ दिली ती काही कमी आहे? माझ्यासारखी अजून दुसरी कोणी भेटत असेल तर बघ, का आला अशा सपोर्ट करणारी साथ घ्या. वाचताय माझी काय करायचं? हा? मी काय म्हणते, मला ना ते योग्य नाही वाटत, मी पण लग्न करून घेते. लग्न कर, पण मग आहे ना मला विसरू नको एवढं. तुला विसरू नको म्हणजे तुला विसरल्याशिवाय मी माझ्या नवऱ्याची होणार आहे का? असं काही नाही, आज थोडी विसरायला लागत. मी लग्न केल्यावर मी फक्त माझ्या नवऱ्याची होऊनच राहणार आहे. हा का? हम्म. मग एक काम कर, जाऊ दे, आपण लग्न करू. काय? लग्न करू आपण. आणि तुझं लग्न झालंय, तुला बायको आहे, एवढं तर भान ठेव. मग मला ते कसं माहिती काय, एखाद्याला ते पोर आवडतं तर नाही भेटली ना, त्याला काय करावं त्याला माहिती आहे. दिवशी सोडून चाल, आपण दोघं लग्न करू आता. पण तेव्हाच करायचं ना, लग्नाच्या आधी. तू का नाही आला माझ्या घरी मग परत एकदा? तेव्हा आला असं तर झालं असतं ना. पण तू आला का नाही? तुझे मम्मी पप्पा माझ्या मम्मी पप्पाला किती बोलून गेले. हा, मग आता काय करायचं? तू तेव्हा नाही साथ दिली. बरं मग ऐक ना, बोल. मला आहे ना तुझ्यासोबत लग्नच करायचंय. अरे ते कसं शक्य आहे? शक्य आहे. मी नाही करू शकत. का बरं? नाही करायचं. मग एवढे दिवस काय केलं? टाइमपास. बरोबर, टाइमपासच करायचा होता, आधी जात मला. अरे समजून घे रे, जरा समजून घे, मी काय बोलते समजून घे. आता तुझं लग्न झालंय, मी नाही करू शकत तुझ्याशी लग्न. मग लग्न झालं मग काय झालं, मी आलो परत तिकडे. मी करते ना लग्न, मग आता थांबले ना मी तुझ्यासाठी इतके मला दिवस. सांग कर ना मग. नाही, मला नाही करायचं. का बरं? नाही. असं नको. तिची काय चूक आहे मला सांग बरं. कोणाची? हं? तुझ्यामुळे आज तीन आयुष्य बरबाद झाले. कोणाची? ती नाही, माझं, तुझं, तिचं. तिचं काय आयुष्य नाही, तिला दुसरं भेट. तिला दुसरं भेटत आणि मग मलाच पहिला चांगला भेटल ना. हं? मग मी हा चांगला विचार नाही. तू कर ना. नाही मी चांगलं नाही का? अरे तू चांगलाच आहे, मी कुठं म्हणते तू वाईट आहे. तू चांगला म्हणून तुझ्या प्रेम केला ना मी. मग? पण आता तू समजून घे, मी तुझ्याशी लग्न केलं, तिचं पण आयुष्य बरबाद नाही होणार का? हे बघ अर्चना, माझ्या डोळ्यासमोर आहे ना तुझं लग्न होतं आणि मी पाहू नाही शकत. अरे समज रे, मी काय बोलते ते समज. मला काय म्हणायचं माहिती का, मला माहिती आहे रे, तुला पण त्रास होणार आहे, मलाही त्रास होणार आहे. मलाही त्रास होतो, तुला काय वाटतं मला त्रास होत नाही का? तुझं तर लग्न झालंय, माझं व्हायचंय. विचार कर ना, मला काय होतं असं. पण मी राहते ना, मी फक्त तुझ्यासाठी राहते. मला ना आता जगायची इच्छा नाही, मारू दे. अरे तसं नको करू. मी जरी लग्न केलं ना, तरी मी तुझा विचार करणं सोडणार आहे का? पहिलं प्रेम ते पहिलं प्रेम राहतं. समज ना थोडं. मला काय वाटतं माहितीये का, तू आता तिच्यासोबत लग्न केलंय ना, तू तिच्यासोबत चांगलं आयुष्य जग. तू तिच्यामध्ये मला बघ, त्यानंतर तुझा प्रवासही सोपं होईल ना आयुष्य पुढे जगायचा. समज ना थोडंफार. मी पण नाही रे आता तुझ्याशी लग्न करू शकत नाही, समजून घे. आणि तुला खरं सांगू, जमलंय माझं. याच कारणामुळे नाही सांगितलं, कारण की तू समजून घेत नव्हता. म्हणून तू भेटायला टाळीत होती वाटतं. हा बरोबर आहे. बरोबर आहे माझं. मी जे करते ते बरोबरच आहे, कारण की तुला नाही समजू शकत. एक बाई जर एखाद्या नात्यात आली ना तर काय होतं. आता तुम्ही दोघं नवरा बायको हे समजून घे जरा. मी तुमच्यामध्ये नाही येऊ शकत. हे बघ रवी, तुझं मला माहिती आहे तुझं माझ्यावर लय प्रेम आहे, पण त्याच प्रेमासाठी ना मी तुला सांगते, तुला त्या प्रेमाची शपथ आहे, तू विसरून जा मला. तिच्या सोबतच संसार कर. तिलाही चांगली आहे, बघितलंय मी, भेटले तिला. का भेटले मी, तुला नाही माहिती. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती काय? हा, माझ्या बायकोला सांगितलं काय तू? तिला नाही सांगितलं मी काही, तेवढी अक्कल आहे मला. पण स्वभावाने लई चांगली आहे. तुझा संसार ती शेवटपणाला नेईल, तू लक्षात ठेव. चालेल मग आता काय, बोलव मग. चालेल मग काय, चालेल मग. बुंदी खायला बोलव मग आता काय. अरे रवी, असं थोडी आहे. मी सांगितलं ना तुझी जागा कोणाला नाही देणार. पण काय प्लीज तू माहिती आता समज. अशी बोल राहिले, पण मग पुढे जाऊन काय करशील काय माहिती.
जाते मी. तुला नाही समजूनच घ्यायचं नाही माझं काही. आता काय झालं, थांब ना आता थोडं. तुला समजूनच नाही घ्यायचं. बोल, हा बोल. समजून घ्यायचं. हे बघ, मला आहे ना इथं दिले कुठं, कुठं? भोसरीला. हम्म. तर मी काय म्हणते, मुलगाही चांगला आहे, शिकलेला आहे, सवरला आहे. मी पण लग्न करून घेते. किती दिवस असं मी इथं राहू सांग बरं. मला त्रास होतो त्या गोष्टीचा. तर मला काय वाटतं माहितीये का, तू पण गुण्यागोविंदाने संसार कर, मी पण गुण्यागोविंदाने संसार करतो. झालं गेलं असं समज आपण एकमेकांच्या नशिबातच नव्हतो म्हणून अर्धवट राहिलं प्रेम आपलं. बरोबर आहे ना, मला काय चुकलं त्याचं. तर मी तुला एवढं सांगते, तू पण तिच्यासोबत ना खूप चांगला राहा. तिच्यावर ओढू नको, काही नको. खूप चांगल्या प्रेमाने राहशील ना. चालेल. तुला माझ्या मला तू प्रेमाची शपथ आहे. समजावलंय म्हटलं होता काय. तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे. चाललं. आणि आता ही शेवटची भेट होती, यानंतर मी तुला भेटणार नाही, कधीच नाही. कधीच नाही. कारण की भेटत राहिल्याने ते प्रेम जागं होतं, त्या भावना होतात, त्यानंतर ते इमोशनल होतं, मग त्रास होतं. त्यापेक्षा कोणत्याच गोष्टी नव्हतं. पण मग विसरू नको बा. मी तुला सांगितलं ना, मी तुला विसरले नाही. हे पुढे चालून मला जे पण आपत्ती होईल ना, मी त्या आपत्तीचं नाव तुझ्या नावावरच ठेवत. म्हणजे तू काय माझ्यासोबत राहशील. मग तर झालं, मग तर खुश ना. पक्का प्रॉमिस ना, तू तिच्यासोबत प्रेमाने वागशील, तिला बायकोचा दर्जा देशील. चालेल. जाऊ मग मी. जाय मग. शेवटची भेट आहे आपल्या. हम्म. पक्का जाऊ ना. रडू नको, जीव द्यायच्या गोष्टी करू नको. नाही. जाते मी. चालेल. आणि खरंच जाते मी. चालेल, जाय मग काय आता. मी जातो घरी.